समाजाचे नेते, मग त्यांना काही आवाहन करणार होतं तुम्ही? मी आव्हान असं करेन की आत्ता आपण फॅक्टवरती लॉजिकवरती काम करणार आहोत की नाही, आपण 2025 सालामध्ये वास्तवाला भिडणार आहोत की नाही, का आपलं हातातलं आरक्षण आपल्याला घालवायचं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या तमाम सर्व लोकांना माझी विनंती आहे की आपण फॅक्टवरती लॉजिकवरती काम केलं पाहिजे. एसटीमधलं आरक्षण मिळू शकत नाही. ही लढाई ज्यांना लढायची आहे ते लढतील, कारण ही 4 पिढ्यांची लढाई आहे. मी सुद्धा ST आरक्षणाच्या मागणीचा आंदोलक होतो. पण आत्ता आज रोजी आपल्या समोरचं जे संकट आहे, जे आपलं आरक्षण आज हिरावून घेण्याचा प्रयत्न होतोय, आज बांटिया समितीच्या द्वारे, बांटिया समिती ही बोगस समिती आहे, तिला कुठलाही घटनात्मक अधिकार नाही. आणि या समितीनं कुठलाही सर्वे न करता जे OBCचं प्रमाण 38% दाखवलं आहे आणि त्या आधारे पंचायत राजमधल्या 56,000 OBCंच्या जागा 38,000वर येऊन पोचलेल्या आहेत. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे, आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलं आहे, पण जर तुम्ही या बांटिया समितीच्या शिफारशी लागू केल्या किंवा कोर्टामध्ये जर त्याचा अंमल किंवा त्याचा बाजू किंवा त्या बांटिया समितीची माहिती मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या विरोधामध्ये सुद्धा या महाराष्ट्रामधला OBC आंदोलन उभं करेल. जरांगे पाटील तर आता उपोषण करायचं नाही म्हणतायत. त्यांनी काय ठेवलं आहे कुठं? उपोषण या पवित्र लोकशाहीमधल्या सर्वात ताकदवान हत्याराचा खेळ खंडोबा कोणी केला असेल तर तो ते जरांगेंनी केलेला आहे. उठसूट उपोषणाला बसायचं, हे मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये जरांगेंनी जेवढी महाराष्ट्राच्या उपोषण या लोकशाहीमधल्या सर्वात ताकदवान हत्याराची जेवढी वाट लावलेली आहे तेवढी या देशभरामध्ये कुणीही लावलेली नाही. वारंवार बसून गांभीर्य नाही, बेकायदा मागण्या करायच्या, जी मागणी कधीही पूर्ण होऊ शकत नाही अशी मागणी करायची आणि शासनाला वेठीस धरायचं, झुंडशाहीवर वेठीस धरायचं आणि इतरांबद्दल दुस्वास करायचा, इतरांबद्दल रिस्पेक्ट करायचा नाही, OBCच्या नेतृत्वांना टार्गेट करायचं, खलनायक बनवायचं, त्यांना शिवराळ भाषेत बोलायचं, हे केलेलं आहे जरांगेंनी. त्यामुळं आम्ही या गोष्टींना विरोध करू, आम्ही संविधानाची भाषा बोलू, आम्ही हक्क अधिकाराची भाषा बोलू आणि अशा प्रवृत्तींना आम्ही निश्चित विरोध करू. कुणबी दाखले जरांगेचं यश आहे. कुणबी दाखले मिळालेत कुठं? ज्या ठिकाणी तुम्ही हे बघा, त्याची श्वेतपत्रिका महाराष्ट्र शासनानं द्यावी. जे ओरिजिनल कुणबी आहेत त्यांना कोणीही रोखू शकत नाही. पण अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून दाखल्यावरती खाडाखोडी करून, सातबाऱ्यावरती खाडाखोडी करून, महसुली कागदपत्रावरती खाडाखोडी करून, कुठल्या गॅजेटमध्ये अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून जर कोण कुणबी बनू पाहत असेल आणि OBCचं आरक्षण चोरण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही विरोध करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.